स्वाहा स्वाहा. बाकीचा ब्लॉग मध्ये बघा. मला आता काय सुचत नाही. जे बोलतो ते बोल. मी एकटा असतो तर बोललो असतो रे. हे सगळे आहेत ना माझा आम्ही काय असंही करतोय का? अरे पण तसं आपला एक बूटकॅम्प होता. अतिशय 5 स्टार बूटकॅम्प, रिच लोकांचा बूटकॅम्प होता. पण काही रिस्ट्रिक्शन तिकडे जास्तच होते की प्रत्येक गोष्टीमध्ये पेपर वर्क वगैरे. म्हणजे जसं की समजा तुम्हाला गार्डनमध्ये जाऊन एक रील बनवायची आहे जिची टाइम लेंथ असेल 15 सेकंद. ती रील बनवायला तुम्हाला 15 ते 20 मिनिटं तो फॉर्म भरायला लागतो, तो द्यायला लागतो, मेल करायला लागतो. त्याचा अप्रुव्हल यायला 2 दिवस जातात. मग तो अप्रुव्हल आल्यानंतर तुम्ही डिसिजन घेणार की तुम्हाला रील बनवायला जायचं. ही इतकी नाजूक परिस्थिती तिकडे आहे. त्यात आपण ड्रोनचा मॅटर करून सुद्धा आपण निर्दोष सुटलो, हे म्हणजे देवाची कृपाच आपल्यावरती. तर हे सगळं झालं. त्याच्यानंतर पुढे काय व्हावं नाही म्हणून आपण तो इलाका एकदम व्यवस्थित रितसर इमानदारी स्वच्छ करून सोडून दिलेला आहे. आणि आपण आता एका दुसऱ्या बूटकॅम्प वरती शिफ्ट ऑलरेडी झालेलो आहोत, जे तुम्हाला माहितीच नव्हतं. आणि आता हा जो बूटकॅम्प आहे आपला, स्पेशली हा बूटकॅम्प मध्ये आता लोक वाढणार आहेत. जसं की तुम्हाला सांगतो की करण याचं आगमन होणार आहे बूटकॅम्प मध्ये. मनी माऊ उर्फ अभिजित जी यांचं आगमन होणार आहे. आणि राणे द सर भैरवनाथाचे भक्त यांचं आगमन होणार आहे. जोगेश्वरी माता. हा, आणि अजून लोक वाढणार. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही अभिजित मनीमेवच्या ब्लॉग मध्ये पाहिल्या असतील, ज्या तुम्हाला दिसत आहेत. तर ऑलरेडी सगळ्यांच्या रूम रेडी झालेल्या आहेत. छोटं मोठं काम आहे, साफसफाईचं काम आहे, फ्लोरिंगचं काम आहे, छोटी मोठी कामं आहेत. आणि इथे भरपूर पैसे वाचणार आहेत. तिकडे खर्च जवळजवळ व्हायचा महिन्याला 80 ते लाख रुपये. आणि मला मस्करी नाही, आहे ते बरं आहे. आणि आता इथे तो खर्च खूपच जास्त कमी होणार आहे. म्हणजे 50% पेक्षा खाली जाईल असं माझा अंदाज आहे. 50,000च्या खाली जाईल पर म्हणते. तर टेन्शन कमी असणार आहे. आणि कसं आहे की पैसे क्रिएटर्स खूपच कमवून देत असल्या कारणामुळे ते मला थोडेसे पैसे कमी पडत होते जमिनीच्या कामांमध्ये. तर थोडस म्हणून मी त्यांना इथे आणलंय, जेणेकरून त्यांची क्रिएटिव्हिटी थोडी कमी व्हावी आणि इन्कम कमी व्हावं. पण ऐक ना, एवढा कॉन्टेंट येतात की कसले पुढचे वाढत घातलं वाढत मोठे मोठे असतात स्लिंग थोडी नाही. तर आता अपेक्षा अशी आहे की यांना आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे तो जो बूटकॅम्प आहे ना त्या बूटकॅम्प पेक्षा साधारणपणे एक 3.5 तासाच्या अंतरावर हा बूटकॅम्प स्थित आहे. आणि हा एक म्हणजे सोलो बूटकॅम्प आहे. म्हणजे इथे कोणाचा त्रास नाहीये, इथे कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही. स्वतः आपणच आहे तिकडचे सर्व. आणि इथे स्वच्छता वगैरे सगळी ऑलमोस्ट होत आलेली. म्हणजे असं समजा की 70% काम सगळं झालेलं आहे. राहायला आलेले सगळे व्यवस्थित चालू आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने आणि आजच्या दिवसाने, आजचा दिवस खूप चांगला आहे. आणि आजच्या दिवशी पूजा पण झाली. कुठली पूजा रे, नाव काय होतं पूजेचं? वास्तुशांती आणि नाही आणि कवच, भैरव कवच सगळं झालं. म्हणजे वास्तुशांती, भैरव कवच, एकदम ते शुद्धीकरण वगैरे अशी पूजा. आणि लिटरली ते ब्राह्मणजी जे होते ते इतके सुंदर गात होते ना, म्हणजे सोनू निगमचे खास. म्हणजे ते गाणं कुठलं ते तल्लीन होऊन आपण भजन करत होते. अरे काय गाणी रे, काय गाणी. मी आखी रेकॉर्ड केले. अरे काय मजा येत होती आयुष्यात. म्हणजे मी बसलो ना जास्त वेळ, नको माझा इथला कुला आहे ना तो अख्खा आंबतो. पण मी स्वाहामध्ये एवढा तल्लीन झालो की माझं काय निस्तनाबूत झाला. आणि मला नंतर कळलं आपण 350 वेळा स्वाहा केले. हो, 350 वेळा स्वाहा झाले भावंदर रोडवर. पण एक नंबर. हा, मला वाटलं ते देवी बोलले बघ, ते 11 देवींची नाव घेणार, पण एक देवीचं 11व्या नाव घेतलं ते 33 देवी झाल्या. हो, अच्छा गावात. नाही पण त्यांनी काय एक नंबर पंडितजी होते भावनो. आणि ब्लॉग मध्ये पूर्ण डिटेल तुम्हाला, तुम्ही फुल खुश व्हा. मी काय कट नाही करणार आहे, पक्का मोठा ब्लॉग आहे. डेमो द्यायचा तर तुला आवाज नॉर्मल थोडं ऐकून घ्या. बीटीएस मृणाल तंग्या 20, श्रीधर तंग्या 40. भाई आज माझा बर्थडे. हॅपी बर्थडे श्रीधर भाऊ. गेलं. बाकीचा ब्लॉग मध्ये बघा. म्हणजे काल रात्रीपर्यंत कदाचित बूटकॅम्प थांबवणार होतो मी.
कारण आनंद एवढा गगनात मावत नाही सगळ्यांचा की ते म्हणजे एकमेकांची पण जाताना काय म्हणले विचार टाकलं काय तुमची मस्त एकी युनिटी आहे मला सगळ्यांची युनिटी ना त्यांना आता 2 दिवस आधी अरे काल राडे चालू होते तर मला असं वाटलं की आता बरखास्तीचा वेळ आलेली आहे फक्त हा नोबिताच वाचला असता त्यातल्या त्यात बाकी सगळे बरखास्त होणार तेवढं डिसिजन चेंज झाले सगळे नॉर्मल झाले बरं आहे बरं वाटतंय म्हणजे फॅमिली सारखी भांडणं येते मला काय बोलायचंय भांडण्याची होती ना जेव्हा एखादा माणूस आपल्या समोरच्याला बोलतो ना तो आपला बोलतो म्हणून ओरडतो हा टॉपिक हा. आहे हा सगळ्यांनी ध्यानात ठेवला पाहिजे आता ध्यानात नाही ठेवलं तर मी आहे ना हा नाही हे मी काय म्हणतो तन्या, दुपारी टेबल असा बोललो, मी काल बघूया. बसलो, आवडत बसूया सगळे. मला नाही आवडलं. मला रावतच नाही रावत काय करतो काय म्हणतो असे नाही असे टॉपिक होतात काही काही याचा डोळा काढला होता त्याने तू गोड्याचा ब्लॉग नको बघू मला मार्कशीट टाक अरे श्रीमानी कुठली फाईट त्याला मार ना तुझ्यामुळे मारला मला क्या बाहेर फेक त्याला. खरोखर बरकाच त्याच्या गावात कधीपासून तिला बोलतोय एवढे दिवस झाले बोलतोय त्याला काढ हे फालतूगिरी मला चालत नाही तो भोचर आग एवढी जागा अडवतो तो 4 जणांची जागा अडवतो थेरडा कोपरी मारून मार कोपरी बावळे साला याच्यामुळे भांडणं व्हायला लागली चल कुत्र्या डिक्की वरठेव ना त्याला टाकू वर मी त्याला फेक तिकडे साल्याला बाहेर बघ काढायला घेतले माझ्या बोचीकडे एक खुर्चीवर बसूया मध्ये ठेव ये माझ्या बस फालतूपणा करू नको. नाही डोळाच नाही दिला. हा बघा गोचू बसला भावनो पण गोचूला आपण तिकडं चल मागे गोचू हे अशी लाव तशीच लावतो तुम्ही एवढे जण बसणार आणि मी त्याला ऍडजस्टमेंट लावलाय अरे बघू काय होईल अरे पडल अरे होईल हे आता घड्याळ कोणाचा आहे जाण्याचा तू खाली कर अरे बाबा, ही बाल कोणाची आहे? हे पाल कापा पायात सूप करू कुठे पाल बोला अरे गप ना, काय चाललंय? बोलत नाही तर नुसतं. हे बघ सीन चालू झाले ना मला उठता आला महाराज एवढे दिवस मी शांत होतो म्हणून या पडद्याच्या मागे ना बाथरूम आहे ते कसलं घाणेरडा दिसतं तुम्हाला दाखवू का नको ना नको चालू अरे तुम्ही आहे ना भावांनो रेल्वेची बाथरूमांना पण सल्लाम टोकाल एवढं स्वच्छ बाथरूम येते काम करायचंय काय काय आम्ही करणार आहे का उद्या होणार आहे काम काय विषय तू याला घेऊन बसणार आहे तुला अकल आपल्याकडे एवढी मंडळी आहे बसा आता मांडीत बसतोय ना तुम्ही तुमच्या जागेवर नाही बसत आहे माझ्या मांडीत बसतोय तर तुला काय करायचंय इथं बोलतो त्याला माझ्या तुझ्यापेक्षा प्रमाणात तुम्ही मोठा आहे. त्याच्यावर बसा म्हणजे तुम्ही दिसाल काय आणि तुला बाहेर लांबलाय तो वर गेला डायरेक्ट आता तुमची मला तर मला जवळ पण नको तू मेन हे खुर्चीने मारला रे मला गोचू फुलं आणि त्या गोचूला तिकडे ठेव ओपन केलं त्याने तो माझ्या डोक्यात रागात बघतो मी मारी तू झोपल्यावर मारी त्याला पण मारी चिकन नाही आणि काय तर मी असं बोलत होतो भावांनो की तुम्ही आहेत ना तुम्ही सर्व खूप प्रेम देता किती लोक पण प्रेम 14,000 मिळवायची एक क्वालिटी लागते ती याच्याकडे आहे का लाईक का 13,000 आई, वाचला रे 14,000 लोक बघतात 13,000 लाईक लोक बघतात तेवढंच लाईक आईच्या गावात Like करा, like करा. 13,000 लोक बघतात 13,000 तुमचा तो likes. समाज आहे. 14,000 टच आहे बघ 14,000 20,000 ना मदत कर. करण परत केस कापतोय आज घे 1 लाख बरेच तो. 1 लाख गेलं मी काढतो टक्के चल, आत्ता करतो 1 लाख व्ह्यू 1 लाख लोक बघायला आले 1 लाख नाही होणार 1 लाख ओव्हर हा, आहे मग. 20-25 हजार होऊ शकते नाच करू शकतात पोरं मागवतील पोरं भाड्याने ठेवला हा, बस जा बाळा तिथं बेस्ट वाटत होतं मी तर तिथंच राहू दे भाऊ. मी तर बोलतो त्या टॉयलेट मध्ये टाक त्याला हे सगळे दिसत आहेत ना सगळे दिसत आहेत बाप्पा तर गाईस आवाज येतो रे सर्वांना व्यवस्थित घेऊ का माहिती नाही मग तो दिसेल त्यात टोम्या माईक टोम्या सेम डायलॉग मी मारलाय आज घरी हा आता मला चॅट नाही दिसत आहे. लय त्रास आहे हा डोळ्यात 14,000 वॉचिंग आहे लोक बघ मग श्रीमंत लोकं काय- खुर्चीतच नाही ए, कारण आम्ही इथे 1 लाख लाईक केले तर टकला करणार का चॅट मध्ये आलंय श्रीमंत तू इथे बस ना इथून बस हा, मी इकडे बसतो. इकडे बस इथं बस इथं बस 1 लाख लाईक झाले तर गाणे करतो टकलं भाई द्या भरवणार. अहो, अजय भरून ठीक आहे पण याचा कार्यक्रम तू 25 करशील तर मी- श्रीमंत मी बसलो. हा, हा, हे, गेलं असतं नाही, आपली लेणी कथा आहे. एक पट्टी हलू बस तसे
असा काय बसतोय डायरेक्ट एवढे मोठे पोरं? वेट कोणाचा आहे? हिचा वेट आहे ना, हिच्या वेट प्रमाणे मी काय केलं होते तुला, तिकडे 4 नट बोल्ट होते, त्यातले 2 काढले तिकडे लावले, तर त्याच्यात ऍडजस्टमेंट आहे. अरे पण तू बसताना असं नाही बसायचं असतं बसा. श्रीमान तुझा पुरावा आहे बाबा. नाजूक असतं. अरे मी फक्त 122 किलोचा माणूस बसतोय काय बोलतोय? हा मला रिस्क नाही घ्यायची. घे की अरे नोबी तर होईल ते जाईल. रिस्क आहे. तर काय आता काय नाही होणार. मला मी आहे ना. अडकलं तर कामाला नाही काढायचं. हे राणे घेणं कोणा बोलतो? राणे प्लीज. गाईज सो मला असं बोलायचं की मला काय सुचत नाही मी काय बोलू. काही बोलशील काय? आपण थोड्या वेळाने बोलूया. मला आता काय सुचत नाही. जे बोलायचं ते बोल. मी एकटाच तर बोललो असतो रे. हे सगळे आहेत ना माझं आम्ही काय तुला confidence असंही करतोय का? अरे पण तसं बस मला माहिती नाही. हे, काय फालतू रे? आजच्या गावात मी बोललेलो मला रिस्क नाही घ्यायची. काही ना, डेव्हिल बघा, डेव्हिल. तुम्ही जसा तसा बघा, मी परफेक्ट सेफ राहिलेलो आहे. पाठीला ते लागलंय ना. नाही, बरं होईल, बरं होईल. आज बरं होईल. ती पाठ बरी होईल. डोळ्याला फाईट मारली आणि रुक्या. परंतु थांब, दादा, दादा, बेट दाखव, बेट दाखव, बेट दाखव. कन्हई, तो बेड तो बेड किड्सचा बेड आहे, किड्सचा बेड आहे, माहिती का? श्रीमान, अरे मी बोललो होतो. मी काय म्हणतो, नवीन बेड घ्यायचा टाइम आलेला आहे. पोरांनो, हा बेड बघा की वाट लागलेली आहे. काय मी करतो आता? काय आता करणार त्याला? आता आपण काय करू गर्दी नाही काढूया आणि उभं राहू. खाली बसूया बेडवर मस्त रिलॅक्स. मग? मी कॅमेरा खाली घेतो. हेच मी बोलतोय कधी. बेड आहे ते. हे दाब उचलते. हे द्या बेड, बेड. अरे पण 06 चे बरगडा का आणल्या? अरे नाही ना बेड होईल रिपेअर होईल. बेड होईल. इथून घे रे, होईल रिपेअर. बेड तुटला नाही काय ते फक्त तिथून निघालंय. तुटला नाहीये रिपेअर होणार आहे मी सांगतो. बोल ना. आता उद्या बघत्या स्टोऱ्या बघा. नमिता, त्या गावात हे कसं दिसतं बघ. कसं दिसतं बघ. आई मी वाचलं म्हणा. मी पण परफेक्ट वाचलोय. नमिता, मी बागेचं मागे घालत. तू डोकं रे डोकं. मला वाटतं घ्यायचं मी थोडं लेटरच होणार असतो. आज मागे नसता. डोकं आपटलं असतं. Direct डोकं आपटलं असतं माझं. महाबेट बाहेर घेऊन जायचं का? राहू दे. तुझी पाठ नीट होईल. बाहेरून द्यायला लागेल, मला खोलायला लागेल. खोलून ना बाहेर घ्यायची गरज. बाहेर बाहेर उभा करून ठेव.